मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. मेहंदी काढणं ही एक कला आहे. मेहंदी या कलेची सुरुवात भारतात प्राचीन काळातच झाली आहे. ही मेहंदी हातांवर आणि पायांवर काढली जाते, परंतु ती कायमस्वरूपी राहत नसून तिचा रंग तात्पुरता म्हणजे काही दिवसांपुरताच राहतो. मेहंदी ही वनस्पती असते. या वनस्पतीच्या पानांची बारीक केलेली भुकटी मेहंदी काढण्यासाठी वापरली जाते. जगातील काही भागांमध्ये मेहंदीला हिना असंही म्हटलं जातं. लग्न समारंभाच्या प्रसंगी नववधूला आणि हल्ली तर नवरदेवांनाही ही मेहंदी लावण्याची प्रथा आहे. याशिवाय काही सणांच्या वेळी, उदाहरणार्थ करवा चौथ, तीज, दिवाळी, ईद, बारसं अशा प्रसंगीही मेहंदी लावली जाते. मेहंदी लावणं ही आता फॅशनच झाली आहे. मेहंदी काढण्याच्या वेगवेगळ्या शैली आहेत. भारतीय शैली आणि पाकिस्तानी शैली या दोन्ही शैलींमध्ये खूप नाजूक, बारीक आणि अवघड नक्षी काढली जाते. अरबी शैलीमध्ये गडद, ठळक आणि मोठ्या आकाराची नक्षी काढली जाते. मोरोक्कन शैलीमध्ये प्रामुख्याने भौमितिक आकार वापरले जातात. आपल्या भारतीय पारंपरिक शैलीमध्ये पूर्वी मेहंदी काढण्यासाठी बारीक काडी किंवा काड्यापेटीची काडी वापरून नक्षी काढली जात असे, परंतु हल्लीच्या काळात कलाकार प्लॅस्टिकच्या कोनमध्ये मेहंदी भरून त्याने नक्षी काढतात. लग्न समारंभात वधू आणि वराच्या हातावर काढली जाणारी मेहंदी इतर वेळी काढल्या जाणाऱ्या मेहंदीपेक्षा वेगळी असते. वधूवरांच्या मागणीप्रमाणे खास डिझाईन केलं जातं. परंपरेनुसार पूर्वी फक्त स्त्रियाच हातांवर मेहंदी लावत असत आणि मेहंदी लावणे हा व्यवसाय स्त्रियांचाच मानला जात असे, परंतु आता पुरुष देखील मेहंदी लावण्याचा व्यवसाय करू लागले आहेत. आता आपण पाहूया मेहंदीचा कोन बनवण्यासाठी लागणारं साहित्य. सेलोफिन पेपर किंवा प्लास्टिक, कात्री, सेलोटेप, सुई, मेहंदी पावडर, वाटी किंवा छोटं भांडं, चमचा, दोरा आणि पाणी. मेहंदीचा कोन कसा बनवायचा ते आपण आता पाहूया. 6 बाय 7 इंचाचा सेलोफिन पेपर किंवा प्लास्टिकचा तुकडा कापून घ्यायचा. या चौकोनी तुकड्याचे 2 भाग करायचे. हा सेलोफिन पेपर कोणत्याही कला साहित्य मिळणाऱ्या दुकानात किंवा स्टेशनरीच्या दुकानात मिळतो. याशिवाय आपण प्लॅस्टिकच्या पिशवीचा तुकडा कापूनही वापरू शकतो. यानंतर सेलोफिन पेपरचा एक कोपरा दुमडून गोल गोल फिरवून त्याचा कोन बनवून घ्यायचा. कोन बनवताना दुसरा हात न सोडता पहिला हात गोल गोल फिरवत कोन बनवायचा. यानंतर एक सुई कोनाच्या भोकातून आत घालून फिरवत फिरवत भोक ॲडजस्ट करून घ्यायचं. जेवढं बारीक भोक हवं त्याप्रमाणे सुई घ्यायची. सेलोटेपचा एक तुकडा कापून भोकाभोवती लावून घ्यायचा. सेलोटेपचा दुसरा तुकडा कोनाच्या आतल्या बाजूने लावून घ्यायचा. सेलोटेपचा तिसरा तुकडा बाहेरील बाजूने लावून घ्यायचा.
यानंतर सुई काढून टाकायची. आता आपल्याला मेहंदी भिजवून घ्यायला हवी. मेहंदीची पेस्ट तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: मेहंदी पावडर, वाटी, चमचा, पाणी, गडद रंग येण्यासाठी निलगिरी तेल किंवा कोणतंही आवश्यक तेल. मेहंदी भिजवण्याची कृती: रिकाम्या भांड्यात थोडंसं पाणी घ्या. त्यात 1 चमचा मेहंदी पावडर घाला. आवश्यक वाटल्यास आणखी थोडी मेहंदी पावडर आणि पाणी घाला. पावडर आणि पाणी नीट मिसळून घ्या. त्यात पावडरच्या गोळ्या राहायला नकोत. पावडर नीट मिसळली नाही तर मेहंदी कोनातून नीट बाहेर येणार नाही. मेहंदीचा सराव करताना अशीच पेस्ट वापरावी. गडद रंग हवा असेल तर ही पेस्ट 3 तास तरी भिजवून ठेवावी. नंतर त्यात निलगिरी तेलाचे काही थेंब घालून मिसळून घ्यावेत. मेहंदीची गुळगुळीत पेस्ट तयार झाली की ती कोनामध्ये भरण्यास तयार आहे हे समजावे. आता कोनामध्ये मेहंदी कशी भरायची ते आपण पाहूया. चमच्यात मेहंदी पेस्ट घेऊन ती कोनात टाकावी. थोडी थोडी मेहंदी पेस्ट टाकावी. वरचा भाग रिकामा राहायला पाहिजे. वरची मेहंदी पेस्ट खाली सरकण्यासाठी कोन वर खाली हलवावा. अशा प्रकारे सर्व पेस्ट भरून घ्यावी.
कोनात मध्ये मध्ये हवा राहायला नको. यासाठी कोन दोन्ही तळव्यात धरून गोल गोल फिरवावा. सर्व हवा निघून गेली की पेस्टच्या मधल्या भागात खड्डा पडलेला दिसेल. यानंतर आपण याला दोरा बांधून घट्ट बंद करून घेऊया. आता आपला कोन तयार झालाय. मेहंदीबद्दल काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. मेहंदी पावडर 100% सेंद्रिय आणि आपल्या त्वचेला लावण्यायोग्य असावी. मेहंदी पावडर चाळून घेऊन त्याची बारीक पूड वापरावी. मेहंदीचा रंग छान पोपटी असेल तर ती मेहंदी ताजी असते. मेहंदी पावडर हवाबंद डब्यात ठेवावी. ती सूर्यप्रकाशापासून दूर आणि थंड व कोरड्या भागात ठेवावी. मेहंदी कोन फार काळ ताजे राहू शकत नाहीत. ते खराब होऊ शकतात. मेहंदी कोन नंतर वापरायचे असल्यास फ्रीजमध्ये ठेवावेत. यात टी ऑइल, लव्हेंडर ऑइल, लवंगीचं तेल, निलगिरी तेल अशी तेलं वापरतात. मेहंदीचा कोन वापरण्याचा सराव करावा लागतो. भारतीय शैलीच्या मेहंदीमध्ये बारीक रेषा आणि नाजूक अवघड नक्षी काढली जाते. त्यातील रेषा आणि नक्षी स्पष्ट दिसली पाहिजे. रेषा जेवढ्या स्पष्ट आणि नाजूक तेवढी नक्षी जास्त सुंदर दिसते. मेहंदीच्या कोनाने सरळ रेषा कशा काढाव्यात? सरळ रेषा काढण्यासाठी मेहंदीच्या कोनाचं टोक वरच्यावर हवेत ठेवून दाब द्यावा. ते टोक कागदावर किंवा हातावर टेकवू नये. हात स्थिर ठेवून समान दाब देऊन रेषा ओढावी. रेषा मध्येच न तोडता शक्य तितकी लांब रेषा काढण्याचा सराव करावा. जर आपण कोनाचं टोक टेकवलं तर रेषा असमान आणि तुटक येईल. ही रेषा स्पष्ट उमटणार नाही. सुरुवातीला सराव करताना तुम्हाला नीट जमेलच असं नाही, पण काळजी करू नका. तुमचा सराव चालू ठेवा. एक दिवस नक्कीच तुम्ही नाजूक आणि स्पष्ट रेषा काढू शकाल. कधीकधी लांब रेषा काढता काढता ती मध्येच तुटते. याची वेगवेगळी कारणं असू शकतात. कदाचित कोनाचं टोक खराब झालं असेल, कदाचित तुमचा कोनावरचा दाब कमी पडला असेल, किंवा तुमची मेहंदी ताजी नसेल. मेहंदीच्या कोनातून ठिपके कसे काढावेत? ठिपके काढताना तुमचा हात एका जागेवर स्थिर ठेवा आणि कोनावर दाब द्या. तुम्हाला हवा तेवढ्या आकाराचा ठिपका तयार झाल्यावर थांबा. सराव करण्यासाठी कमी जास्त दाब देऊन वेगवेगळ्या आकाराचे ठिपके काढण्याचा प्रयत्न करा. तुमचा हात हलत असेल तर ठिपका नीट गोल दिसणार नाही.
मेहंदीचा कोन वापरून मोकळेपणी वेगवेगळे आकार कसे काढावेत? सरळ रेषा काढताना आपण ज्या प्रकारे काढतो त्याच प्रकारे वेगवेगळे आकारही काढावेत. हातावरील समान दाब आणि प्रवाही रेषा वापरून आपल्याला हवा तो आकार काढावा. त्रिकोण, चांदणी, चौरस, फूल, नागमोडी रेषा असे वेगवेगळे आकार काढून बघावेत. वेलीचा आकार कसा काढावा?
तर प्रथम 2 समांतर रेषा काढून घ्या. नंतर पानाचा आकार तयार करण्यासाठी आधी छोटी रेषा आणि ठिपका काढा. ठिपका तयार करण्यासाठी हातावरील दाब वाढवून टोकाला कमी करा. जाड रेषा काढण्यासाठी तुम्ही 2 समांतर रेषा काढून त्यामधील भाग भरून घ्या किंवा कोणावर जास्त दाब देऊनही जाड रेषा काढता येते. भारतीय शैलीच्या मेहंदी डिझाईनचा सराव करताना वेगवेगळे छोटे आकार काढून पूर्ण हातभर डिझाईन काढण्यासाठी छोट्या आकारांचा आधी सराव करावा. यासाठी पेन्सिलने आकार काढून घ्यावेत. यामुळे हाताला वळणदार आकार काढण्याचा सराव होतो.
आता आपण पेन्सिलनं केलेलं डिझाईन संदर्भासाठी वापरून तेच डिझाईन मेहंदीच्या कोनाने काढण्याचा सराव करूया. कोनाने काढताना त्याचं टोक कागदावर किंवा हातावर टेकवायचं नाही हे लक्षात ठेवावं.